लहानपणी आई रोज भिजवलेले बदाम खायला सांगायची. पण खरंच यामुळे मेंदू तेज होतो का, की फक्त एक गैरसमज आहे? आज सत्य सांगते, तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. बदाम म्हणजे ड्रायफ्रुट्सचा राजा. भारतामध्ये पिढ्यानपिढ्या याचा वापर केला जातो. पण हे बदाम का भिजवतात, हा प्रश्न लोकांना नक्कीच पडला असेल. बदामामध्ये असं नेमकं काय असतं? व्हिटॅमिन ई मेंदू व त्वचेसाठी, ओमेगा 3 फॅटी ॲसिड स्मरणशक्ती, प्रोटीन, मेंदूच्या पेशी, मॅग्नेशियम, ताण कमी करतो. म्हणजेच बदाम खाल्ला की मेंदूला थेट पोषण मिळतं. भिजवलेलेच का आपण? असेच बदाम का खाऊ नयेत? आणि भिजवलेल्या बदामाचेच काय फायदे आहेत? सुक्या बदामावर फॅटिक ॲसिड असतं. ते पचनात अडथळा आणतं. भिजवल्यावर बदाम सॉफ्ट होतो. पचायला सोपा, पोषक तत्व व शरीरामध्ये जास्त शोषले जातात. म्हणजे भिजवलेले बदाम डबल फायदा. कोणाला जास्त फायदा होतो?
लहान मुलं स्मरणशक्तीसाठी, अभ्यासासाठी, विद्यार्थी असेल तर फोकस वाढवण्यासाठी, गृहिणी असेल तर थकवा कमी होतो, वयस्कर व्यक्तींना विसरणं कमी, मेंदू ऍक्टिव्ह राहतो, खूप जास्त बदाम खाणे चुकीचे आहे. न भिजवता रोज खाणे, रात्री खाणे, या सगळ्या गोष्टी टाळाव्यात. यामुळे पोट फुगणं, वजन वाढ होऊ शकते, ऍसिडिटीचा सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बदाम जे आहेत नेहमी भिजवलेलेच खावेत. योग्य पद्धत, गोल्डन टिप, रात्री 4 ते 5 बदाम पाण्यामध्ये भिजवा. सकाळी सालं काढून खा. उपाशीपोटी खाणे अगदी उत्तम. वरून कोमट पाणी प्या. कोणाला टाळावे? डायबिटीस असलेले प्रमाण कमी, पचन कमजोर असेल तर 2-3च खा. लहान मुलांना 1-2 पुरेसे आहेत. तुम्ही बदाम कसे खाता? भिजवलेले की तसेच? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजपासूनच सुरू करा भिजवलेले बदाम खाणे. तुम्ही सुद्धा खा आणि तुमच्या मुलांना सुद्धा द्या. तुमच्या पूर्ण कुटुंबाला भिजवलेले बदाम खाण्यासाठी द्या आणि स्वस्थ रहा, हेल्दी रहा. तर कशी वाटली वरील माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा घरगुती सुपर फूड हॅक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि वरील माहिती आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाला नक्की शेअर करा. पुढील माहिती कोणत्या विषयावर हवी मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजपासून बदाम खाणे सुरू करा, हेल्दी रहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.